धन्यवाद। आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा माने सर आणि श्याम कराळे सर, आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण या व्यक्तींना पाहणार आहोत आणि मैदानाचा धुवा बांधला जातोय पंच। आणि दोन्ही टीमसाठी सूचना असेल, फक्त बिमर साठी रियूची उपलब्ध असेल। दोन्ही टीमने या सूचनेकडे लक्ष द्यायचे। फक्त बिमर साठी रियू असेल, बाकी कुठलाही रियू की तो मात्र दिला जाणार नाही, याकडे दोन्ही टीमने लक्ष द्यायचे। आणि कुठलाही चॉईस चेंडू नसेल। जर चेंडू मध्ये कुठली खराबी असेल तर मात्र पंच चेंडू बदलण्याची विनंती करतील, तेव्हाच मात्र चेंडू बदलला जाईल। कुठलाही चॉईस चेंडूची मागणी करू नका। तर आपण पाहतो या स्पर्धेतील पहिली मॅच आई गावदेवी काजू बांधणपाडा बी विपक्षात सचिन 11 अग्रीपाडा। आई गावदेवी काजू बांधणपाडा बी टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्याकरिता सचिन 11 अग्रीपाडा टीमला इन्व्हाइट केला गेलाय। सर्व अनारांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये। तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। स्ट्राइक एंडला श्रीकांत, तर नॉन स्ट्राइक एंडला महेश। गोलंदाजी ट्रॅकवर उत्तम। आणि आपण पाहतोय ह्या गावातील समाजसेवा असो, राजकारण असो, एक गोड व्यक्तिमत्व सन्मान्य निलेश दादा गुरव यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केले गेले। त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद। आणि खऱ्या अर्थाने उद्घाटन समारोहामध्ये उपस्थित राहिले नाहीत, परंतु येणाऱ्या 30 दिवसामध्ये त्यांची हजेरी इथे राहील। आणि इथून मात्र मॅचला सुरुवात होते। दोन्ही टीमला देऊया साऱ्या शुभेच्छा। आणि गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू टाकण्याकरिता उत्तम गोलंदाजी ट्रॅकवर। मॅचचा पहिला बॉल, यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये निघून चाललाय। ज्या पद्धतीने पाहिलं तर स्ट्रोक कन्व्हिन्सिंग होते बॅटर। एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवर जरूर मिळेल। पहिल्या धावेने स्वतःचं अकाउंट खुलं करत असताना आपण बॅटर श्रीकांतला पाहिलं आणि संघाचं खातं इथे मात्र खुलं केलं गेलंय। पहिली धाव फलकावर जोडली गेली पहिल्या चेंडूवर। गोलंदाज आपण पाहतोय उत्तम गोलंदाज ट्रॅकवर। या षटकातील दुसरा चेंडू टाकण्याकरिता महेशच्या विरोधामध्ये। यावेळेस वेग होता, यावेळेस एसटी रक्षक चुकी करतोय, परंतु नॉस्ट्राइक कडून नकारलं गेलं। कुठली धाव इथे मात्र घेता आली नाही। ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत, एक धाव फलकावर लागली गेली आणि चांगली लाईन लेंथ उत्तमच्या माध्यमातून हाताळली जाते, डिलिव्हर केली जाते। पुणे एकदा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर उत्तम। यावेळी चेंडू हवेत आहे इनफिल्डच्या आतमध्ये ऑन साइडला, इथे मात्र झेल पकडला गेलाय। विकेटचं होईल इथे मात्र पतन। पहिला गडी बाद महेश बाद। तर पहिला गडी बाद झाले, महेश बाद होताना आपण पाहिला। न्यू बॅटर आपण पाहतोय ललित मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय।
पहिल्या चेंडूवर जरूर सिंगल आली, दुसरा चेंडू डॉट राहिला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवत असताना आपण पाहिलं उत्तम या गोलंदाजाला. पहिल्या षटकाची इथून मात्र सुरुवात आहे. इथून मात्र पाया रचला जाईल का, की ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजाने इथून मात्र पाया रचण्यास सुरुवात केली, विकेट मिळवली गेली. त्यांच्या विरोधात मात्र फलंदाजाला इथून मात्र चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. मोठा उच्चांक गाठायचा असेल तुम्हाला क्रिकेटच्या बेसिकवर फलंदाजी करावी लागेल. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन डिलिव्हर केली जाते. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर जरूर सिंगल आली, त्यानंतर मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतोय सचिन 11 अग्रीपाडा टीम. गोलंदाज उत्तम पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस टॉप फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती, दबडली गेली, परंतु कुठली धाव यावेळेस मिळणार नाही बॅटरला. धावसंख्या आपण पाहिली तर 1 या अंकावर आणि ती धाव पहिल्या चेंडूवर आली होती. त्यानंतर मात्र पुढील 4 चेंडूमध्ये कुठली धाव घेता आली नाही आणि त्यामध्ये महेशला बाद करण्यात यश आलं उत्तम या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर पॉवरफुल गोलंदाजी, विकेट मिळवली आहे, फक्त एकच धाव खर्च केली. यावेळेस ऑन साईडला कन्व्हिन्सिंग नव्हते बॅटर. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं, एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीने धावफलक 2 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उत्तम या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2च धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक गडी बाद केलाय आणि सुरुवात चांगली करून दिली आई गावदेवी काजू बांधनपाडा टीम. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पुढील 2 टीमनी तयार राहायचे. जय हनुमान खोनी बी विपक्षात जाणता राजा हिवाळी. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण दुसऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. ह्या दोन्ही टीम उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आदित्यला आणला गेले दुसऱ्या षटकाकरिता. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर उत्तमने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये आदित्यला ही जबाबदारी सोपवली गेली, परंतु बॅटिंग साईडच्या माध्यमातून पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र प्रहार करावे लागतील. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचं होतं, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 2 धावा फक्त फलकावर आहेत. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, त्यामध्ये 2 सिंगल आले आहेत, म्हणजेच बाकीचे 5 चेंडू डॉट राहिले, त्यामध्ये एक विकेट मिळाली. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या सकाळच्या सत्रामध्ये. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत निर्णय चांगला राहिलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर समोरच्या संघाला मात्र धाबांपासून रोखण्याचं काम आतापर्यंत राहिलंय. गोलंदाज आदित्य या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, डीप क्षेत्रामधून मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू पर्यंत येतील. चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. दुसऱ्या विकेटचं इथे होईल मात्र पतन. तर ललित मडवी बाद झाले. न्यू बॅटर आपण पाहतो वैभव गोडे सेकंडला सज्ज होईल. ज्या पद्धतीने पाहिलं तर आदित्य पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर वैभवच्या विरोधामध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, मात्र टायमिंग तर प्रॉपर नव्हतं. चेंडूला जरूर अडवला गेला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीने धावफलक आपण पाहिलं तर 3 अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 1च धाव आली. आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केले गेलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर सकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजांना पूरक मानलं जात आहे आणि पूरकता दाखवली या सत्रामध्ये गोलंदाजांनी. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय. कमालीचा झेल पकडला गेलाय. अजून एक फलंदाज होईल पेल. विकेटचं बदल.
जितेश मडवी स्ट्राईक एंडला. ह्यावेळेस ऑन साईडला चेंडू निघून चालला स्वेरले क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगलच्या बढतीनं धाव फलक आपण पाहिलं तर 4 अंकावर. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आदित्यनं. म्हणजेच कमालाची गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 1 विकेट मिळाली होती उत्तमला, आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर आदित्यला आतापर्यंत 2 विकेट मिळाले आहेत अंतिम चेंडू टाकण्याकरिता या षटकातील. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 5 अंकावर धावफलक. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 2 धावा उत्तमने खर्च केल्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आदित्यने खर्च केल्या. त्यामध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या 2 षटकामध्ये आपण विचार केला तर, आणि त्यामध्ये पाहिले तर कुठलाही एक्स्ट्राची धाव दिली नाहीये. ते महत्वपूर्ण कारण राहिलंय ह्या 2 षटकामध्ये. लाईन लेंथ चांगल्या टप्प्यावर डिलिव्हर केली गेली, आणि त्याचं उत्तर आपण पाहतोय धावफलकावर. फक्त 2 षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात, आणि त्यामध्ये 3 विकेट्स मिळवल्या गेल्यात. महत्वपूर्ण फलंदाजांना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय मनोजला आणले गेले. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील, मनोजच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जाईल का, यावेळेस पंच आमच्याकडे बघत आहेत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त बनणार राहील या सत्रामध्ये. या मॅच मध्ये पहिली धाव आपण पाहतो व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाते धावफलकावर. धावसंख्या पाहिली तर 6 अंकावर जाऊन पोहोचली गेली. यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्वेरले क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव धोक्याची ठरेल का, आणि ठरली गेली आहे. फलंदाज वैभवला मात्र माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय आदेश बसवंते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मनोजच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू जरूर स्वेर मारा राहिला, पण दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. एक धाव खर्च केली मनोज. पुन्हा एकदा न्यू बॅटर समोर गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. या सत्रामध्ये आपण विचार केला तर फक्त एकच धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून गेली, व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाले, आणि धावांसाठी संघर्ष करावा लागलाय सचिन 11 अग्रीपाड्या टीमला. परंतु येणाऱ्या चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. यावेळी बॅटची एज आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय. शॉर्ट मॅन रिझन मध्ये चेंडू अडवला गेले. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 8 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, आणि 8 धावा फलकावर. आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली जाते आई गावदेवी काजू बांधणपाडा बी संघाच्या माध्यमातून. यावेळेस हा ट्रॅकर होता ऑन साइडला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग केला जातोय. दरम्यान इथे 2 धावा मिळतील. 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर धावफलक.
तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना सचिन 11 अग्रीपाडा टीम, गोलंदाज मनोज पुणेचकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, 20 सेप मध्ये ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंगॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीने धावफलक 11 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. फलकावर 11 धाबा आहेत आणि एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू राखण्याकरिता गोलंदाज मनोज. यावेळेस बॅटर कन्व्हिन्सिंग नव्हते, एक सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 12 या अंकावर धावफलक आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 12. चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली तर आई गावदेवी काजू बांधणपाडा बी टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर उत्तमने चांगली गोलंदाजी केली. 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला. दुसऱ्या षटकामध्ये त्यापेक्षा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आदित्यची. 3 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या गेल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जरूर मनोजला विकेट मिळाली नसेल, परंतु त्याने 7 धावा खर्च केल्या. अंतिम षटकाकरिता सागर आणले गेले. 12 धाबा फलकावर आहेत. अंतिम षटकामध्ये किती धाबा जमवल्या जातील ते पाहण्यासारखं असेल. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर कमी धाबा बनवल्या गेल्यात. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा येतील का? यावेळेस इथे चुकी काढली आहे. एसटी रक्षक चुकी करतोय, क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅनचा चुकी करतोय आणि चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा, म्हणजेच या मिळतील 5 धावा. पाच धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. यावेळेस निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवर जरूर वाईड आणि 4 धाबा मिळाल्या होत्या बाईच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर यावेळेस चांगली लाईन डिलिव्हर केली गेली. गोलंदाज आपण पाहतो सागर पुणेच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, इथे मात्र चुकी घडली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकावर धावफलक. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या सत्राचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी झाली आहे. अंतिम 4 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील? यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत स्पेअर क्षेत्रामध्ये आणि एकच धाव इथे मात्र मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली पैकी धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं पुढे जात असताना 19. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढील 2 संघांना मी इन्व्हाइट करेन टॉस बॉक्स मध्ये. जे हनुमान खोनी बी टीमचा कॅप्टन आणि आई गाव जांताराजा हिवाली टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान खोनी बी टीमचा कॅप्टन आणि जांताराजा हिवाली टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मागील चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालं. धावफलकावर 19 धाबा आहेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर खूप साऱ्या धाबा येणं गरजेचं होतं, परंतु या इनिंग मध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली. चांगल्या लाईन लेन साठी हा संघ मानला जातोय आणि त्याचं प्रत्यक्ष आपण या सत्रामध्ये पाहिलं. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक जरूर आला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव धोक्याची ठरेल का? आणि ठरली गेली. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय.
तर धावसंख्या पाहिली तर 20 या अंकावर न्यू बॅटर आपण पाहतोय केतन स्ट्राइक एंडला यावेळेस स्ट्रोक चांगला आहे क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील कबर क्षेत्रामध्ये त्यानंतर मात्र रनआउटची संधी आहे स्ट्राइक एंडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये केतनला बाद व्हावं लागेल पहिल्या सत्राचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय पहिल्या सत्रामध्ये 21 धाबा धावपळकावर लागल्या गेलेत बॅटिंग करत असताना आपण सचिन 11 आगरीपाडा टीमला पाहिलं चांगली गोलंदाजीचं कृत्यकरण आपण पाहिलं ज्या पद्धतीनं पाहिलं तर उत्तमने चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने चांगली गोलंदाजी दाखवली मनोजनी चांगली साथ दिली आणि अंतिम षटकामध्ये पाहिलं तर मनोज सागर आपण पाहिलं तर 9 धावा अंतिम षटकामध्ये त्याने खर्च केल्या आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला 21 धाबा धावपळकावर लागल्या गेल्यात 22 धाबाचं टार्गेट असेल आई गावदेवी काजू बांधणपाडा बी टीम समोर आणि पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत कोणी विपक्षात हिवाली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय आपण पाहतोय आई गावदेवी हिवाली टीमचा कॅप्टन पोहोचला गेलाय आणि कोणी टीमचा कॅप्टन सुद्धा पोहोचला गेलाय आपण पाहतोय समालोचक मित्र गणेशजी पांडव सर उपस्थित झालेत आपलं सुद्धा सर स्वागत त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मधुकरजी गुरव साहेब प्रशांतजी डोंगरे साहेब आणि दीपकजी गुरव साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते ह्या मॅचचा टॉस करणार आहोत कोणी विपक्षात हिवाली सन्माननीय सतीश जाधव आपलं सुद्धा सरचं स्वागत आपण सुद्धा या तर नाण्याच्या बाजू आपण पाहिलं तर हेड आणि टेल कोणी टीमच्या माध्यमातून कॉल जातोय टेल असा कॉल हेड नाणेफेक जिंकली आहे हिवाली टीमने मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे सकाळचं सत्र आहे टॉस जिंकलाय पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे काजूमंदर टीमने टॉस जिंकून काय निर्णय असेल फिल्डिंग करणार आहे क्षेत्ररक्षणाची निवड केली गेली समोरचा संघ पाहिला तर खूप चांगला खेळ राहिला या हंगामामध्ये त्या संघाला किती धावपण रोखण्याचा जो प्रयत्न असेल कमीत कमी धावपंत रोखण्याचा प्रयत्न करू परंतु असे कोणते गोलंदाज या मॅचमध्ये वापरण्याचा प्रयत्न करशील संदीप गुड्डा ज्या धावा रोखल्या जातील त्या मात्र तुम्हाला चेस कराव्या लागतील त्या चेस करण्याकरिता कोणते फलंदाज तुझ्याकडे असतील की ते चेस चांगल्या पद्धतीने कंप्लीट करतील ज्याला संधी भेटेल त्यांनी 100% प्रयत्न करावा शेवटचा प्रश्न आहे आयोजन नियोजन आणि स्पर्धेमध्ये खेळताना तुला कसं वाटतंय आयोजन खूप छान केलेलं आहे संधी दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद चांगली बाईट्स पाहायला मिळाली आता मात्र सकाळचं सत्र आहे फलंदाजी करायची काय निर्धार घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत आम्ही प्रथम फिल्डिंगच करणार होतो पण आता टॉस हारल्यामुळे बॅटिंग करायला लागले किती धावपण जाण्याचा प्रयत्न असेल कम से कम आम्ही 40 ते 45 धावापर्यंत जाऊ चांगला परफॉर्मन्स देऊ बॅटिंगमध्ये धावा बनवाव्या लागतील त्यानंतर मात्र डिफेन्स करावा लागतील आणि डिफेन्स करत असताना कोणते गोलंदाज तू या मॅचमध्ये वापरशील आमचे गोलंदाज प्रणील आहे मी आहे पार्थ आहे दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा इथे टॉस जिंकलाय आई गावदेवी हिवाली टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता कोणी टीमला और टू कॉम्बॉक्स धन्यवाद तर पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला 21 धाबा फलकावर लावल्या गेलेत सचिन 11
अग्रिपाडा टीमने 22 धावांचा चेस कशा पद्धतीनं आई गावदेवी काजू बादनपाडा बी संपन्न करेल ते आपल्या ऐकवण्याकरिता गणेश पांडव सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. तर नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय या स्पर्धेतील अप्रतिम आयोजन दिमागदार स्पर्धेत पाहू शकाल की खऱ्या अर्थानं भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यातील हे कवाडचं मैदान. सेकंड इनिंगमध्ये आपण जाऊयात. एका साईड पाहायला मिळते टीम अग्रिपाडा अगेन्स्ट आपण पाहू शकत नक्कीच काजू बंधनपाडा बॉलिंग मागपडत्याला पहिलीच खेळ हाताळण्या करता मेंटेन पॉप आहे. इथे मात्र हातब्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला बॅट आणि बॉल मध्ये इथे मात्र परफेक्ट कनेक्शन झालंच नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कृष्ण व नीना स्मृती चषक 2026 मध्ये सर्वांचं विकेट्स या ठिकाणी मात्र पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटचं हलकंसं एज पाहायला मिळालं आणि त्यानंतर सरळ मात्र त्या ठिकाणी झेल कॅरी होताना पाहायला मिळालं. विकेट इज डाऊन. या विभागातील आणि या असंख्य माध्यमातून सातत्याने जे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते सुनीलजी पाहू शकाल यांचा पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्ही आवाज ऐकलात. एक चांगली स्पर्धा 3 दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रामीण क्रिकेटचं फॉर्मॅट पाहायला मिळणार आहे. आणि भिवंडी तालुक्यातील ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आन बान शान आणि मग दिमागदार स्पर्धेचा निलेशदार गुरव या स्पर्धेमध्ये मात्र सकाळचं आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या 3 दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. सेकंड बॉल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकनाथच्या बॅटमध्ये यावली इथे देखील झेल पाहायला मिळतोय. म्हणजे बॅक टू बॅक 2 विकेट अँड डाऊन 2 बॉल्स इनकम्प्लीट. तर कुणाल दादा लसने सतीदार जाधव यांच्या माध्यमातून स्पर्धा मात्र आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचते आणि ते मात्र पोहोचवण्याचं काम करतं आमचे युट्यूब. आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थाने चांगली क्लिअरिटी चांगला आवाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ग्रीन्स मूवीच्या माध्यमातून पाहू शकाल खऱ्या अर्थाने क्वालिटी म्हणतात ना ती क्वालिटी या ठिकाणी तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. या चॅनल सर्वात जास्त सबस्क्राईब करा आणि नक्कीच सर्व लाईक करा. नेक्स्ट बॉल अगेन गोलंदी मागवरती राईट न यावली परफेक्ट इथे बॉल पाहू शकाल तुम्हाला शफल झाला बॅटर बॉलला तर धावून तिकडून खेळला गेलाय. सर्वप्रथम बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार 4 धावा. हार्ड मॅच आणि लो स्कूलमध्ये हिस्ट्री ऑफ क्रिकेट क्रिकेट विश्वासनं दर्शवलं. मग ग्रामीण क्रिकेट असेल तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म असेल ओपन स्पर्धा असेल त्यानंतर नुकताच आपण पाहू शकता आज अंतिम दिवस आहे आयसीपी स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धा ऑन झाल्या. त्या पद्धतीनं पाहतो की आज ही स्पर्धा ऑन झाली आहे. ग्रँड ओपनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. सर्वांनी आदरणीय कुणाल लसनेंच्या सोबत पाहू शकाल सर्व कार्यकर्ते समाजसेवक या विभागातील आणि ग्रामपंचायतमध्ये पाहू शकाल प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेला हजेरी दिली. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये काय घेऊन आलंय आणि काय घेऊन जाणार. इथे मध्ये 2 धावा कंप्लीट 3ऱ्या धावेचा प्रयत्न आता सक्सेसफुल रनिंग बिटवीन विकेट 3 धावा इथे मध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्येत जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 रन कार्ड जरी म्हणतो ना की वर्षाचे त्यांचे 65 दिवस ज्या स्पर्धेची तुम्ही मात्र वाट पाहत होता तो दिवस मात्र सूर्य नक्कीच उगवताना पाहायला मिळाला कवाड या नगरीमध्ये. आणि स्पर्धा मात्र दिमागदार पद्धतीने पाहू शकाल. कृष्णा व निनाद स्मृती चषक असं म्हणतात ना मित्रांनो. आठवण येते आठवण हसतीये आठवण रडतीये आठवण निघून जाते मात्र आयुष्यामध्ये आठवणच राहतीये. जाऊत मॅचच्या दिशेनं स्लोअर केलाय बॉलला स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी ॲज अ मॅग्निफिसंट गोलंदाजी. लोस्कुरी म्हणलं ना आता इम्पॉर्टंट क्रिकेट इथे तुम्हाला सर्व काय पाहायला मिळेल. एका बॉलमध्ये 1 धाव पाहिलं एका बॉलवरती 2 पाहू शकेल पण धावसंख्या येईल किंवा मात्र डॉट देखील असू शकेल. क्रिकेट हे म्हणतात ना की डोल्यामध्ये विश्वास नाहीये. हा लढा म्हणजे क्रिकेट आणि क्षणामध्ये बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये
या लो फुटच बॉल लावून द कार्पेट खेळायचं होतं तर ते सगळं चाकमध्ये पाहू शकाल. आज मोस्टली ते पाहू शकाल तिथे मात्र फील्ड कॅरियर पाहू शकाल. कारण ज्या पद्धतीने म्हणतात ना की पाठीचा कणा आणि गोलंदाजा मधला महत्वाचा फील्डचा फरा पाहू शकाल. इथे पहिल्याच स्पिनर धावसंख्या झाले आणि 6 बॉलनंतर धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचली आहे. 2 विकेटच्या नुकसानीनंतर 8 या धावसंख्येवरती आता विजयाकरता इथे बनवायच्या 18 बॉल मध्ये 14 धावांची इथे मध्ये गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि देऊयात डीतेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. मध्ये आणि याच मोसम मध्ये सर्व भक्त माझ्या कारल्याच्या डोंगरावरती जात असतात. आईचा निमित्त मात्र आपल्या शिरावरती त्या एकवीर देखील नृत्य होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील नृत्य होत आहे. स्पर्धेची सुरुवात एक दमकदार पाहायला मिळते आहे. पहिली मॅच आपण पाहतो की एका साइड टीम सचिन 11 क्रिकेट पाहू शकाल. त्याच्या अगेन्स्ट पण नक्कीच काजू बंधन पाडा इथे मात्र डिफेंड केला जातील का पाहायला मिळते का. 18 बॉल्स आणि बंधवाने फक्त 14 धावा. ऑलमोस्ट 1 रन्स 1 बॉल. इट्स इम्पॉर्टंट क्रिकेट. एक धावेचं इथं खूप सारं महत्व आहे आणि या कोलकराचं मैदान भव्य दिव्य दिमागदार स्पर्धा आपण पाहू शकाल. नक्कीच सचिन जाधव त्यासोबत कुणाल दिलंच नाही यांच्यावर पाहू शकाल की खऱ्या अर्थानं खूप मोठी मेहनत घेतली आहे. सचिनजी गुरु असतील नक्की दिनेश दलबी असतील आणि स्पर्धा पाहू शकाल पहिल्या दिवसामध्ये ऑन झाली आहे. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. खूप साऱ्याच पद्धतीने पाहू शकाल की कवाड ते अंबाड यांच्या माध्यमातून खेळू देईल. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स मध्ये पाहायला मिळते. याला सतत खऱ्या अर्थाने क्रिकेट. कारण क्रिकेट बदललं तसं मध्ये सर्वच बदललं गेलं. बदला निसर्गाचा नियम तरी असेल तर क्रिकेट देखील बदलला गेलाय. सॉफ्ट्यांचा वापर हलक्या त्याने खेळायचं होतं. पॉस्ट टायमिंग बॅट आणि बॉल मध्ये त्या पाहू शकाल कनेक्शन नाहीये. ऑफिशियल पंच म्हणून दोन्ही आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून खरं तर डिसिजनचा भार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुदामजी वसंत गुरव उपसरपंच कबाड मधुरी काशीनाथ गुरव तंटामुक्ती अध्यक्ष भेवंडी दीपक दादा गुरव सर्वांच्या मात्र यावेळी उडवलंय बॉलला. शेडू हवेमध्ये आहे. जेवढी उंची तेवढी होईल का लांबी. आता परफेक्ट इथे मात्र मस्तकाला दिसत बॉल मात्र निघून चालला. परफेक्ट शॉट ऑफ लेन्सर टायमिंग प्रॉपर मनगडाचा वापर. बॉल निघून चाललाय हवाई सबर 6 धावा. या ठिकाणी मध्ये थोडासा अग्रेसिव्ह पणा पाहायला मिळतं. स्टार्ट ऑफ द गेम अँड फिनिश इन द मोमेंट या सर्व गोष्टीचा वापर इथे मात्र मिडलला इथे झेल होऊ शकेल. इसा कव्हर पासनं व्हाईट इज लॉंग ऑफ इथे मध्ये अप्रतिम झेल कॅरी होलाय. रिंग ऑफ द कॅच इथे ती विकेट क्रमांक 3 लॉस ऑफ द टायमिंग. तीन बॉलचा खेळ तिथे कंप्लीट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उत्तम इनसाइड कव्हर फटका स्वतः फॉल थ्रू मध्ये इथे मात्र झेल होईल. विकेट क्रमांक 4. की धावसंख्या टोटल मध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती आपण पाहिजे नक्कीच आई गावदेवी काजू बंधनपणा पाहू शकाल. इथे मध्ये टेस्टचा प्रयत्न करते 15 या धावसंख्येवरती. आमचे स्कोरर देखील आमच्यावर जॉईंट आहेत.
पुन्हा जे पाहू शकाल गोल्डन फिंगर मॅन अँड कबाड या विभागातील एक स्वरर म्हणून या ठिकाणी जॉईन झालेत, त्यांचं देखील मनापासून आभार. नेक्स्ट बॉल अगेन्स्ट न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट अँगल, इथे मात्र सरळ इस्त्या मात्र उत्सुक केल्या जातील. सरळ मात्र पाहू शकाल अदल गेलाय बॉल आणि विकेट होईल बदल. विकेट क्रमांक 5. इकडे पहा, जर तुम्ही जर पाहता मॅच मध्ये थोडंसं बदल पाहायला मिळते. विकेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲज अ डॉट बॉल्स विकेट, कारण तुम्हाला लो स्कोरिंग मध्ये डिफेंड जर करायचं आहे तर तुम्हाला मात्र मूलभूत 2 गोष्टींचा वापर क्रिकेटमध्ये करावा लागेल. एक तर म्हणजे डॉट्स अँड विकेट्स. आता आपण पाहू शकाल की या स्पेडमध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली आहे. गोलंदाज कुशन त्याचं नाव आहे. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे अग्रिपराकडनं आणि इथे मात्र धावसंख्या टोटल पाहायला मिळते ती मात्र 15 या धावसंख्येवरती स्टॉप झालाय. बॉल क्रमांक या ठिकाणी 6. फलंदाज थोडासा मात्र बाटपटला गेला होता, पंचर प्रयत्न होता इस्ता कव्हर मध्ये सरळ त्या ठिकाणी म्हणजे डॉट होताना पाहायला मिळतोय. ओट क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झाली. आता 12 मध्ये इथे बनवायचे आहेत. 7 धावांची फक्त गरज आहे आणि या 7 धावा इथे बनतील की काय हा मात्र देखील क्वेश्चन मार्क समोर असेल, कारण क्रिकेट आहे केव्हा बदलू शकेल सांगू येणार नाहीत. पण त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कृष्णा 11 या ट्रॉफी मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कृष्णा निनाद मुजिशक 2026. स्पीड क्रमांक 3 श्रीकांत आपल्या बॉलिंग मार्क वरती आलाय. म्हणतात ना की स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण करावं लागतं, कारण धावत्या जगामध्ये आज कोणी कोणाचं नसेल तरी तुम्हाला इथे मात्र थोडंसं स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बिलीव्ह इन सेल्फ इट इज नॉट पॉसिबल. व्हिडिओ खूप सारी व्हायरल झाली 8 ते 10 वर्षी त्या व्हिडिओला झाली. मात्र आजही देखील आपण पाहू शकाल की ते व्हिडिओने खऱ्या आता क्रिकेटला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा दिली. आणि तिथं आपण जर पाहिलं ना ते खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने क्रिकेट बदललं ना, मग त्यानंतर आपल्याला खूप सारे सोनेरी दिवस झाले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर असं म्हणतात ना ग्रामीण क्रिकेट आज कसं बदललं गेलं. आज माझा ग्रामीण क्रिकेट प्रत्येक खेळाडू आज लाखो रुपयाच्या पद्धतीनं IPL स्पर्धेमध्ये गेलाय. या विभागामधनं खूप सारे क्रिकेटर गेले. मग त्यानंतर पाहू शकेल की खऱ्या अर्थानं वारेगावचा सुपुत्र पाहायला मिळाला. त्यानंतर नक्कीच पाहिलं वारेगावचा सुपुत्र दुसऱ्यांदा पाहायला मिळाला. हे सर्व क्रिकेटर आज मात्र भिवंडीमध्ये बिलॉंग झाले. म्हणून भिवंडी म्हटलं ती क्रिकेटची महासागर, भिवंडी क्रिकेटची पंढरी. इथे मात्र डिफ करायचा प्रयत्न होता. चांगला बॉल. ऑफिशियल पंच पाहू शकाल या स्पर्धेकरता आपल्या 3 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि स्पेल क्रमांक या ठिकाणी तर नक्कीच पंचांनी मात्र अंतिम असेल. या ठिकाणी पाहू शकत थर्ड अंपे तरी इथे दिला जाणार नाही, फक्त बिमर करता असेल. इथे मात्र नॉट आउट आपण पाहतो. नक्कीच मॅच स्टार्ट करायची आहे. ओव्हर क्रमांक 3 तरी असेल तरी आतापर्यंत या स्पेड मध्ये आतापर्यंत बॉल मात्र पहिला कंप्लीट होण्याकरता शक्य पाहायला मिळतोय. अजूनही 11 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. विजय करता 7 धावा बनवायच्या. 7 रन ऑन कार्ड अद्विंद मॅच. टीम आई गावदेवी काजू बंदरपाडा या मॅच मध्ये इनफ नक्कीच करेल. अजूनही मात्र आतापर्यंत पहिला बॉल कंप्लीट झालाय. 11 बॉल मध्ये 7 बनवायच्या. बॉल क्रमांक 2.
यावली बॉल उडवलंय याच्यात टायमिंग पाहू शकाल बॅट आणि बॉल मध्ये फेस करायचा प्रयत्न केला जातोय एक सिंगल या ठिकाणी मध्ये कन्वर्ट झाली आहे एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल ते आपल्या फलकावरती पडते 16 या धावसंख्येवरती 22 धावा फक्त या ठिकाणी मध्ये बनवायच्या होत्या 24 बॉल सेकंड गेम स्टार्ट मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये पाहतोय आणि त्याच इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने क्रिकेट आहे ना तर देखील पाहू शकाल कारण पहिल्या स्पेल मध्ये 8 धावा आल्या दुसऱ्या स्पेल मध्ये 7 धावा आल्या विकेट त्यानंतर मध्ये 3 ऑफ द लॉस पाहू शकाल पहिलं मिडल शॉट हाताळलं गेलं गोलंदाजी मार्क वरती असताना अजूनही 10 मध्ये बनवायच्या 6 धावा बॉल क्रमांक 3 श्रीकांत गोलंदाजी मार्क वरती आहे आणि श्रीकांतकडे ती गोलंदाजी पाहायला मिळते मोठा स्ट्रोक मारू देत नाहीये बॉल क्रमांक 3 यावली परफेक्ट बॉल आपला ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला गोल्डन बॉल मध्ये पाहू शकाल आताचा प्रयत्न अक्कर बॉल पाहू शकाल आणि ते मात्र सिंगल येते आहे या मॅच मध्ये सिंगल डबलच महत्व आहे कारण क्रिकेटची लाईफ लाईनच सिंगल डबल आहे आणि मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे हा प्रवास ज्याने केला असेल ना तर नक्कीच मध्ये कशा पद्धतीमध्ये प्रवास करणं 2026 ज्या पद्धतीने आपण आपल्याला पाहायला मिळालं 2025 मध्ये ऑक्टोबर स्पर्धेला सुरुवात पाहायला मिळाली यावेळी स्लाइस केलं बॉलला हलक्यात चेंडू हवेमध्ये डीप मध्ये ते सेल होईल आणि विकेट क्रमांक या ठिकाणी 7 लॉस आतापर्यंत 7 विकेट या ठिकाणी मध्ये डाऊन केले गेलेत म्हटलं ना की मॅच मध्ये तुम्हाला इनफ करायचं आहे तर पहिल्यांदा स्वतःवरती विश्वास ठेवा ज्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला मित्रांनो त्यांनी जग देखील जिंकलं गेलं या जगामध्ये अशक्य काहीच नाहीये क्रिकेट संयोजन पाहू शकाल 2026 मध्ये कृष्णा इलेव्हन ट्रॉफी 2026 आपण पाहत आहे 16 बॉल घेऊन तयार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश यालाच म्हणतात सेन्सिबल क्रिकेट क्लास ऑफ द टायमिंग क्लास ऑफ द क्लास पाहू शकाल इथे मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणतात ना की टी म्हणजे टेम्परामेंट टी म्हणजे टायमिंग आणि टी म्हणजे टेक्निकल ह्या शॉटचं सिलेक्शन इथे मात्र वापर करताना पाहायला मिळेल म्हणून नंतर टी क्रिकेटमध्ये का महत्वाचं आहे वन शॉट या ठिकाणी पंच दर्शवताना पण पर्यटक पाहू शकाल की खऱ्या अर्थानं पंचाच्या भूमिकेत पाहतोय बाला माने सर त्यांनी पाहू शकाल की श्यामजी कराले ऑफिशियल पंच म्हणून क्रिकेटचा एक चांगला अनुभव त्यांच्याकडे अनेक वर्ष जिथे देखील क्रिकेट क्या बात आहे काय जबरदस्त पाहू शकाल जिथे मात्र असं म्हटलं होतं की सर्व काही संपलं होतं पुन्हा एकदा त्या मॅच मध्ये थोडासा बेनिफिट दिलं गेलं आणि अक्षरशः म्हणलं की शेवटपर्यंत लढा दिला गेला कारण आपल्या महाराष्ट्राने शिकवलंय आपल्या राजाने शिकवलंय शेवटपर्यंत लढायचं आणि लढायचं त्यात ऐकूयात एक दोन डीजे कडनं पाहू शकाल एका साईडनं देखील पाहायला मिळते आई गावदेवी काजू बंधनपाडा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश नव्याने आलाय विकेट नंबर 9 करता ऑलमोस्ट यामध्ये फक्त 2 विकेट्स बाकी आहेत टीम आपण पर्यंत काजू बंधनपाडा इथे तुम्हाला जर डिफेंड करायची असेल टीम मात्र अग्री पाडत इथे मात्र तुम्हाला इफेक्ट आणि यावरती पाहू शकाल की स्वतःवरती बिलीव्ह करावा लागेल ओव्हर क्रमांक लास्ट 6 मध्ये आता बनवायच्यात विजया करता अजूनही 4 धाबीची गरज आहे पण म्हटलं ना की ह्या पद्धतीनं 1983 आठवते अजूनही पण म्हणताना ओल्ड इज गोल्ड आणि गोल्ड इज ओल्ड अक्षरशः शनिवारचा दिवस होता आणि क्रिकेट मध्ये ऑन झालं होतं आणि पहिला विश्व चषक मध्ये जिंकण्याकरता भारत वाट पाहत होता आणि 1983 मध्ये लो स्कोरिंग मॅच होती जगाला उत्तर द्यायचं होतं मात्र कपिल देवाचा स्वतःवरती विश्वास देखील होता 6 बॉल 4 रन्स इन द मॅच पहिला बॉल स्लाइस केलाय हलक्या